जीवाश्म इंधन वापरून कधीच संपणार नाही हे कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट आम्ही का करतोय हे समजून घेण्या अगोदर जीवाश्म इंधन म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया. हॅलो, मी अक्षता. नमस्कार, मी मल्हार. आज मी कफिया घातलेला आहे. या स्कार्फला कफिया म्हणतात आणि तुम्ही जर नीट बघितलं तर ह्याच्यावरती मच्छीमाराच्या जाळ्याचे जे पॅटर्न्स आहेत तशा प्रकारचे पॅटर्न्स असतात. पॅलेस्टाईनमध्ये हा कफिया घातला जातो आणि पॅलेस्टाईन कल्चरला सिम्बॉलाइज करतं. पॅलेस्टाईनमध्ये आत्ता जे नरसंहार चालू आहे ज्याच्यामध्ये जवळपास 70,000 लोक मेलेत, ज्यातले जवळपास 65% हे लहान मुलं आणि महिला आहेत. तर पॅलेस्टाईनच्या सॉलिडॅरिटीमध्ये मी आज हा कफिया घातलेला आहे. आज आपण ज्या प्रकारचं वातावरण जगामध्ये अनुभवतोय हे असं वातावरण कायम नव्हतं. करोडो वर्षांपूर्वी पृथ्वीवरती वातावरणामध्ये विषारी वायू होता आणि विशेष करून जो लावा उत्पाद झाला त्याच्यामध्ये हा सगळा विषारी वायू हवेत पसरला. पुढच्या काळात जीवाची उत्पत्ती झाली आणि त्यातून झाडांची निर्मिती झाली. झाडांनी वाढण्यासाठी 3 गोष्टींचा वापर केला. 1. हवेतला कार्बन, 2. सूर्याचा प्रकाश आणि 3. सूर्याची उष्णता. ही साठवलेली एनर्जी झाडांनी इतर प्राण्यांमध्ये ट्रान्सफर केली. उदाहरणार्थ शाकाहारी प्राण्यांनी झाडाची पानं खाल्ली आणि मांसाहारी प्राण्यांनी शाकाहारी प्राण्यांची शिकार केली. त्यामुळे झाडांनी साठवलेला हा कार्बन पूर्ण इकोसिस्टीममध्ये विभागला गेला. पुढच्या काळामध्ये अनेक पूर आले, महापूर आले, भूकंप आले आणि ह्या सगळ्यामध्ये हे सगळं इकोसिस्टीम जमिनीखाली गाडलं गेलं 3 घटकांना सोबत घेऊन: कार्बन, प्रकाश आणि उष्णता. आत्ता आपण हा गाडला गेलेला जीवाश्म इंधनाच्या नावाखाली बाहेर काढतोय आणि आपण अशा वातावरणाची निर्मिती करतोय जिथे आपण आणि आपल्यासोबत असणारे जीव जगू शकणार नाहीत. जीवाश्म इंधनाचा वापर करून आपण विद्युत निर्मिती करतोय आणि आपली शहरं झगमगून उठतायत. असा विचार करा की करोडो वर्षांपूर्वी झाडांनी जो सूर्यप्रकाश स्वतःमध्ये सामावून ठेवलेला, आता करोडो वर्षांनंतर तोच सूर्यप्रकाश आपण अंधाऱ्या रात्रीमध्ये प्रज्वलित करतोय. विद्युत निर्मिती केंद्रामध्ये कोळसा जाळून करोडो वर्षांपूर्वीची सूर्याची उष्णता आणि करोडो वर्षांपूर्वीचा विषारी वायू पुन्हा हवेत सोडतोय. ह्या सगळ्या प्रक्रियेमुळे मानवासमोर ग्लोबल वॉर्मिंगचा गहन प्रश्न उभा राहिलेला आहे आणि मानवाचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. प्रणय लाल नावाचे एक शास्त्रज्ञ त्यांच्या या प्रसिद्ध पुस्तक इंडिकामध्ये असं म्हणतात की आत्ता जगामध्ये जेवढं जंगल आहे त्याच्यात 200 पटींनी जास्त कोळसा हा निव्वळ भारताच्या जमिनीखालीच आहे. काही अंशी अजून हा कोळसा बाहेर काढला तर माणूस विलुप्त होईल यात शंका नाही. आणि माणूस विलुप्त झाल्यानंतर हा प्रचंड मोठा साठा जमिनीखालीच राहणार आहे. आणि हे आपण निव्वळ भारतातल्या कोळशाबद्दलच बोलतोय. आखाती देशामध्ये तर कच्च्या तेलाच्या विहिरी आहेत. जीवाश्म इंधनाचा साठा किती मोठा आहे यापेक्षा जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे की वातावरणाची कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे. जीवाश्म इंधनाचा साठा जवळपास असीमित आहे याचा अर्थ असा अजिबात नाही की त्याचा अनिर्बंधित वापर आपण करावा. उलट जीवाश्म इंधनाचा वापर कमी करत करत त्याचा वापर आपण शून्यवरती आणला पाहिजे. तर आणि तरच मानवजात आणि आपली पृथ्वी वाचू शकते.